ज्ञानेश्वरी आणि अध्याय 11. आणि अध्याय 18च्या निरूपणामध्ये ज्ञानोबरायानं काय मांडलं, ओळीतून काय सांगितलं. जे बुद्धीला कळत नव्हतं ते कळून गेलं. बुद्धीला जगत कळत होतं आणि देह आणि त्याच्या संबंधानं तादात्म्य भाव उत्पन्न होतो, ती अविद्या. आणि त्या अविद्येच्या निवृत्तीसाठी ब्रह्मविद्या. आणि त्या ब्रह्मविद्येतून जो 18वा अध्याय कळस अध्याय आहे, त्या प्रत्येक ओवीच्या शब्दाच्या भावार्थातून जेव्हा बुद्धीची जागृती होती, तर वृत्ती देहातून भिन्न आणि व्यावृत्त होते अलग. ते ब्रह्मज्ञानाची शक्ती आहे, एक पॉवर म्हणतात. जसं लाईट लावला त्याची पॉवर अंधाराला भस्म करते, तसं ब्रह्मज्ञानाची जेव्हा पॉवर सुरू होती, एक शक्ती असते, त्या अविद्या संपून जाते मुळासकट. जेव्हा अविद्येचा नाश झाला, तर तो क्षण आपल्या आयुष्यामधला विलक्षण ठरतो. तिचा अविद्या बाधित होती, बाद होतो तिचा. आणि अबाधित परमात्मा बुद्धीमध्ये प्रगट होतो आणि बुद्धीचा आणि त्या ईश्वराचा संयोग होतो, तो महावाक्य लागतात. महावाक्याच्या बोधानं, साधूच्या संगतीनं आणि श्रवणाच्या तपानं बुद्धी त्या परमेश्वराच्या स्पर्शभोक्ती एकरूप राहते, जी बुद्धी देहाशी एकरूप असते. त्या तादात्म्य संबंध म्हणतात, वैदिक भाषेत म्हणतात. तो संबंध अविद्येमुळे बुद्धी धारण करते, तो सतत असतो, पण आपण त्याला नाही म्हणतो. संबंध देहाचाच असतो आपला. व्यवहार होताना संबंध रहित व्यवहार केला तर तो जीवनमुक्त झाला, पण संबंध असताना व्यवहार वृत्तीनं करताना आणि संबंध देहाला तिनं धरताना साक्षात्कार परमेश्वराचा नसतो. आविष्कार त्या भगवंताचा उत्पन्न होत नसतो. मग आविष्कार कुणाचा असतो? जगताचा असतो. संबंध देहाचा आणि जगताचा असतो, आणि ती अविद्या सहज जात नसते. नाही जात अविद्या सहज, तिचा नाश होत नाही. संतांच्या संगतीत आणि बोधाच्या शक्तीत अविद्या भस्म होती. त्याला श्रवण मुक्ती म्हणतात, बोधाची शक्ती म्हणतात, तपाची युक्ती म्हणतात, संतांची संगती म्हणतात, आणि ओवीची फलप्राप्ती म्हणतात. ओवीच्या शब्दातून जेव्हा ज्ञानोबराय बोलतात, उपदेश करतात, मनाला सावध करतात आणि अंतःकरणामध्ये आपण स्वतः प्रगट होतात, ते माऊली ज्ञान रूपामध्ये बुद्धीला एकरूप असतात. आणि ते जेव्हा उत्थान होत, मन उत्थान होत, आणि त्या भगवंताला जाणता जाणता भगवंत होत, त्याला साक्षात्कार म्हणतात, आत्मसाक्षात्कार. तो साक्षात्कार 18व्या अध्यायामध्ये माऊलीच्या बोधानं, ओवीच्या साह्यानं आणि संतांच्या संगतीनं, अंतःकरणाच्या तपानं आणि बुद्धीच्या अधिकारानं, वेदांताच्या शक्तीनं, हृदयाच्या भक्तीनं जेव्हा प्रगट होतो, तो आत्मभाव जागा असतो, देवभाव. तिथं संपूर्ण विनाश असतो, नायनाट असतो देवभावाचा. तेव्हा स्वयंप्रकाश परमात्म्याचा आविर्भाव तयार होतो आणि अंतःकरणात त्याचा स्पर्श सतत जाणवतो. देहाचा स्पर्श नसतो, कारण त्या ठिकाणी वेदांताच्या शक्तीनं देहाचा बाध असतो. अबाधित परमात्मा प्रगट असतं. हे ज्ञानाची फलश्रुती असती, वेदांताची स्थिती असती, आणि माऊलीच्या शब्दाची बुद्धीला गती असते. ती परमात्म्याची स्थिती असती, न की देहस्थिती असती. देहस्थिती भोगणं हा व्यवहार आहे, आणि आत्मस्थिती प्रगट होणं आत्मसाक्षात्कार आहे. दोन टोक आहेत. साष्टांग झालं सद्गुरू. एक व्यवहार, एक आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कारानंतर पण व्यवहार असतो, आणि आत्मसाक्षात्काराच्या अगोदर पण व्यवहार असतो. व्यवहार कधी थांबत नसतो. श्वसन, जागरण, श्वसन, प्रलपन, ग्रहण, निविषन्नपे, पाहणं, श्वास घेणं, ऐकणं, चालणं, पापणी हलणं, हा व्यवहार कधीच जात नाही. पण व्यवहाराचा संबंध होत नाही, तो साक्षात्कार. देह माझा वाटत नाही, तो साक्षात्कार. जडाचा संबंध वृत्ती करत नाही, तो
होतो, परमात्म्याचा स्पर्श होतो, वेदांताचा उत्कर्ष होतो आणि साधूच्या संगतीमध्ये मनाला आदर्श मिळतो. हे ज्ञान, तिला ज्ञान म्हणतात, बोलून नाही. ज्ञान ही अनुभवाची वस्तू आहे, पण बोलल्याशिवाय अनुभवता येत नाही. बोलणं म्हणजे परोक्षता. तो असा आहे, तो असा आहे. परमात्माचा आहे, जगत आहे असं वाटतं, पण परमात्मा आहे. त्या आहेपणाला जेव्हा अलग केलं, ते जगताचा आहेपणा थांबला. परोक्ष ज्ञान. देहाचा संबंध गेला, तोच आहे तर देह नाहीच आहे. मग देह माझा वाटतो आणि देह आहे वाटतो, संबंध देहाचाच असतो. इथे साक्षात्कार नसतो, आत्मसाक्षात्कार. संबंध जेव्हा बुद्धी देहाचा टाकती आणि श्रवणामध्ये थांबती आणि संतांची संगती हृदयाला होती आणि अंतःकरण ज्या भगवंताला प्राप्तीसाठी तळमळ करत आणि ते अंतःकरण बोधात थांबत आणि ते बोध वेदाचा असतो. नो की बहिरंगा, नो बडबडणे बिनकामाची. ज्या शब्दानं, ज्या बोधानं, ज्या वेदानं मन अंतरंगात येत आणि आत्मत्वाकडे थांबत, स्वतःची ओळख करून देत, जगत भाव टाकून देत, ते मन बहिरंगात नसत. नाही, आत्मचिंतन जिथं चालू असतं ते अंतरंग आहे. भगवंताची ओळख जे महात्म्य करून देतात ते अंतरंग आहे. ओवीचा जो आत्मभाव जागा करतात हृदयामध्ये आणि अज्ञानाला मारतात ते अंतरंग आहे. चित्त चिन्मय करतात ते अंतरंग आहे. वृत्ती एकाग्र होती ते अंतरंग आहे. ती स्वरूपाकडे जाते अंतरंग आहे. ती भगवंताला पाहते अंतरंग आहे. ती स्वरूपाला जाणते अंतरंग आहे. ती देहातून बाहेर येते अंतरंग आहे. जडाला सोडते अंतरंग आहे. आत्मस्वरूपात रंगून जाते अंतरंग आहे. परमेश्वर होती आत्मभाव. देहभावाची उत्पत्ती बंद होती. वृत्ती जडातून भिन्न होती. ही ज्ञानाची संपत्ती, ही साधूच्या बोधाची स्थिती, ही ओवीची फलप्राप्ती आणि वेदांताची स्थिती. खरा वेदांत म्हणतात त्याला. ज्या ठिकाणी ओवी आणि फल, त्या ठिकाणी वेद आणि सुख, ज्या ठिकाणी संत आणि साधक, ज्या ठिकाणी श्रवण आणि हृदय एकत्र थांबत, ते हृदय देहाकडे नसतं. त्याला फक्त भगवंताकडे थांबायचं असतं. त्या वृत्तीला भगवंताला जाण्याचं असतं. ते मन ईश्वराकडे जात असतं. ते जगताकडे कधीच नसतं. जगत भाव संपलेला असतो, देहभाव टाकलेला असतो. आत्मभावासाठी वृत्ती जगत असती आणि श्रवणाची खरी शक्ती असती, साधूची संगती असती आणि वेदाची त्या ठिकाणी श्रवणाची स्थिती मनाची असती. तो काल भगवंताला प्राप्तीचा असतो, ते श्रवण. ज्या आयुष्याच्या कालामध्ये श्रवण होत, ज्यामध्ये भगवंताचं मिलन होत, ज्या बोधानं देह भावाचं तादात्म्य जातं, ज्या शब्दानं मन ईश्वराकडे सहज येतं, ज्या बोधानं मन अलिप्त देहातून होतं आणि ज्या जाणीवेला सुरुवात होती, ती जाणीव वृत्ती विना असती, ती आत्मान होती असती. तिथं वृत्ती बाजूला असती, बाधित. बोध हृदयात असतो, वेद आणि स्पर्श भगवंताचा असतो, मोक्ष आणि हो सुखाचा असतो, ऐक्य आणि स्पर्श ईश्वराचा असतो, महावाक्य. महावाक्य म्हणतात, अमृत वाक्य नाही. महावाक्याचं फल आहे भगवंताचा बुद्धीला स्पर्श, ज्ञानाचा आदर्श. म्हणून महावाक्याच्या द्वारे बुद्धीला स्वतःची ओळख झाली, म्हणजे ती आपल्या आत्मस्थित झाली. ती बुद्धी आत्मस्थित झाली, नव्हती ती अस्तित्व. ती देहात राहत नाही आणि आत्मस्वरूपान भिन्न होत नाही.
आणि व्यवहार तर झाल्याशिवाय थांबत नाही. पण व्यवहाराचा तो जाणता असतो, व्यवहाराचा करता नसतो. साक्षी भाव म्हणतात त्याला. आत्मभावाच्या उत्पत्तीनंतर साक्षी भाव जागा असतो आणि आत्मभाव उत्पन्न करणारा साधू समोर असतो आणि श्रवणाचा भडीमार असतो आणि तो काल भगवंताला भेटण्याचा असतो. तो महाकाल असतो. त्या काळातून आपलं आयुष्य भविष्य बनतंय. बुद्धी कालाच्या परे जाती, ईश्वरासोबत राहते, तन्मय होते, तत्वामध्ये विघरून जाते. महाकाल वैदिक भाषा आहे, बडबड नाही कुठली. अंतरंगत आहे. हो ताई. तर करती, त्याला ओळखती आणि त्याचीच बनती. वेदांत म्हणतात त्याला. ज्या बुद्धीला तो कळतो. जगत कळणं वेगळा, व्यवहारामध्ये हुशारी दाखवणं वेगळा, पण व्यवहार करून आलिप्त राहणं वेगळं. आत्मस्थिती भोगणं वेगळं, देहस्थिती त्यागणं वेगळं, परमेश्वराची ओळख होणं वेगळं, जगताची ओळख संपणं वेगळं. जगताची ओळख केव्हा थांबती? बुद्धी भगवंतात रमती, त्याला जाणते, भगवंत बनते, तेव्हा ओळख संपती. जगताची नाम देहाची. अंतरंगता हे राहिलं नाही आज ऐकायला, सांगायला आणि बोलायला. संपलं सगळं. सगळा पैशाचा भाग, भडीमार आहे, सगळी वाणी बंद आहे, वेदांत बाजूला आहे. कारण सगळं मोहातून भाषा आहे, अभ्यासातून भाषा नाही, साधूची संगती नाही, आत्मशक्ती प्रगटली नाही. कारण वेदांताची भक्तीच नाही ना. तिथं परमार्थातून धन कमवायचं असतं, ते अंतरंगता नसते. मार्केट आहे, मार्केट. परमार्थ म्हणजे मार्केट आहे. तिथे वेद आहे का? कदापि नाही, कदापि नाही. चला, असे नैची माझी खडक, परी जाणी जे का वेगळीक, कोडीचे ते पांघुरीनी नैचे उदक. असे नईची माझी खडक. नई म्हणजे नदी बर का, नदी. आता म्हणतात नई म्हणजे काय? नदीची माझ्याकडे दिसून झालं जरा मला. एक मिनिट हा. नई माझ्याकडे, तुमच्याकडे काय माहित नाही. नईचीच आहे ताई, नईचीच आहे. ठीक आहे. पांघरुणी नईचे उदक, असे नईची माझी खडक. जेव्हा नदीमध्ये जो खडक राहतो, तो पाण्यालाच पांघरतो आणि पाण्यातच राहतो. त्याचं पांघरून बी पाणी आणि त्याच्या वरी बी पाणी, त्याच्या भोवती पण पाणी. त्याला पाण्याशिवाय त्या खडकाला काहीच नाही. तसं ब्रह्मज्ञानाला भगवंताविना जगात काहीच दिसत नाही. नैचे उदक हे सिद्धांत पोट घटित केलाय ज्ञानोबरायाने. कुठे दृष्टांत सांगतात, कुठे सिद्धांत घटित करतात, कुठे आत्मभाव जागा करण्यासाठी ओवीचा विनियोग करतात. आणि कृष्ण भगवंताचा अर्जुनाचा संवाद सांगताना जीवाला उद्धार करून आत्मभाव तुम्हाला जागा करून देतात. त्याला ओवी म्हणतात. ओवी, माऊलीची ओवी म्हणतात. म्हणून ओवीचं चिंतन आणि बुद्धीनं ओवीचं मंथन, आणि त्याला म्हणतात आत्मदर्शन. ती ओवी काय करते तर असं विचारलं तर मला कोणी, तर आम्हाला आत्मदर्शन करून देते ओवी आमची. माऊलीचं म्हणतच आत्मदर्शन करून देणं साधकाला, संसारिकाला नाही. बरं, जेव्हा साधक दशा तयार होते तर ओवी कळू लागते. जेव्हा संसार मनात असतो तर ओवी फक्त दिसते, कळत नसते. म्हणजे साधक आणि संसार याच्यात डिफरन्स काय, फरक काय? संसारिकाला मुक्त व्हायचं माहित नसतं, मुक्तच माहित नसतं. मोक्ष दशा जेव्हा अंगात
ती वृत्तीमध्ये थांबती. मुमुक्षुत्व म्हणजे मुक्त होण्याची तीव्र जिज्ञासा. बद्धता नकोय. बद्ध म्हणजे काय? वृत्ती देहाचा संबंध करते आणि सुख दुःख बघते, जगत भाव जिवंत ठेवती आणि स्पर्श देहाचा भोगती आणि जगताला भाव देती. जडाला माझं म्हणती आणि जड जगताला खरं समजते. हे संसारिकाचा व्यवहार आहे. पण मुमुक्षूचा नाही. मुमुक्षू जगताला ओळखलेले असते. हे जाणारे, संपणारे, दुःख देणारे, सुख देणारा परमात्मा आहे आणि तो आवरत आहे, तो झाकलेला आहे. त्या मुमुक्षूचे दोन दोष संपलेले असतात, मल आणि विक्षेप. मल म्हणजे पापाची वासना, विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता. अंतःकरणामध्ये चंचल भाव असतो आणि रजोगुण जास्त असतो. तो निवृत्त करायचा असतो, त्या रजाला थांबवायचा असतो, नंतर संपवायचं असतं. सत्वाकडे जायचं असतं आणि सत्वामध्ये राहून ज्ञान घ्यायचं असतं. त्याला श्रवण म्हणायचं असतं. श्रवणाच्या माध्यमातून दोन आवरण टाकले, त्यांना दोन दोष गेले मुमुक्षुचे. कोणतं? मल विक्षेप. एक दोष राहिला. दोन दोष रहित, एक दोष सहित, त्याला म्हणतात मुमुक्षु. पण संसारिकामध्ये नसतं हे. हा ते दोष फीस त्याच्यापाशी भरपूर असतात. जीवनता सतत दोष टाकायचे का वाढवायचे त्याला माहित नसतं. दोष वाढत असतात. देहभाव सतत असतो. वृत्ती संबंध करत असते जडाचा आणि मग कर्म असतं देवाचं. साधकाचं तसं नसतं. देहाचा संबंध टाकून भगवंताचं कर्म आणि भगवंताचं प्रेम आणि भगवंताची ओळख आणि भगवंताचं नाम त्याच्यात चालू असतं. पण ओळखीमध्ये त्रुटी असती, ओळख नसती. कारण आवरणामध्ये बुद्धी असती. झाकलेलं असतं त्याला अविद्येने त्या भगवंताला. त्याला फोडायचं असतं, आवरणाला तोडायचं असतं आणि बुद्धीला आत जायचं असतं. त्याला श्रवण म्हणायचं असतं. श्रवणाच्या माध्यमातून ते आवरण तुटल्या जातं, फोडल्या जातं आणि जेव्हा आवरणाचा नाश होतो तेव्हा बुद्धीला आत जाता येतं आणि ईश्वराला पाहता येतं आणि ईश्वर होता येतं. त्याला मुमुक्षु म्हणता येतं. रामकृष्ण हरिताई साष्टांग. ते अविद्येचं आवरण बुद्धीवर. म्हणून ते देहाला माझं म्हणते, देहाचा संबंध करते. देहाची ओळख असते, देहाचा पात नसतो. अबाधित परमात्मा हृदयात प्रगट नसतो आणि ब्रह्मज्ञानाची खाण नसती, साधूची संगती नसती, बोधाची शक्ती नसती, हृदयाची भक्ती नसती, वेदांताची स्थिती नसती. त्या ठिकाणी ब्रह्मवेत्ता समोर नसतो. म्हणून आवरणाचा नाश करणारा महान नसतो. प्रवचन कीर्तन म्हणजे आवरण निवृत्ती नाही. लक्षात ठेवा जरा, कान उघडी टाकून. बहिरंग अवस्था आहे ती. फक्त अंतःकरण चंचल असतं ते स्थिर होतं, अपवित्र असतं ते पवित्र होतं. पण त्या माध्यमातून जे तुमच्या वृत्तीतला भेद आहे, तुमच्या आवरणे मनाला त्याचा नाश करता येत नाही. बहिरंग लोकाला ते सहकारी असतात. फक्त ते काय करतात? अंतःकरणाची शुद्धता करतात आणि नंतर त्या शुद्ध अंतःकरणाला तो बोध झेलता येतो आणि तो बोध त्या हृदयात थांबतो, तिथं नांदतो. बहिरंग अंतःकरण शुद्धीनंतर बोध नांदतोय. बोध वेदाचा असतोय, साधूची संगती असती, वेदाची संपत्ती असती आणि मनामध्ये मुक्तीची प्यास असती आणि ज्ञानाची आस असते. ब्रह्मवेत्ता लागतो त्याला. बहिरंगातला ब्रह्मवेत्ता नसतो. अंतरंगात नेणारे साधू स्वतःची ओळख करून, अध्ययनाचं आयुष्य घालून, प्राणपणाला लावून, संसारावर पाणी टाकून साधूच्या संगतीत जगतो आणि वेदाला बघतो, जीवन मुक्त असतो आणि तो जगाला ज्ञान देतो आणि ज्ञानातच राहतो. तोच ब्रह्मवेत्ता असतो. मार्केट करणारा ब्रह्मवेत्ता नाही, नाही, कदापि नाही. त्याला मी बडबड म्हणतो. बडबड बडबड त्याच्यापाशी आहेच काय? शो, फक्त शो.
वासना पैशाची ना तुम्हाला. म्हणून शो मध्ये भक्ती नाही, परमात्म्याची प्राप्ती नाही. तुम्हाला त्याला काय म्हणायचं ते म्हणा, आम्हाला माहित नाही. हो ताई. पण ज्या ठिकाणी बुद्धी अंतरंगात येते, अंतर्मुख होती, ती वेदाची शक्ती असती, बोधाची स्थिती असती आणि माऊलीची ओवी असती तिथं मनामध्ये. संसार नसतो मनात, सतत तपस्या असते, साधूची संगती असती, ओवी आत असते आणि देहभाव बाहेर असतो टाकलेला. ते अंतरंग. रामकृष्ण हरिताई. साष्टांग दंडवत सद्गुरु माऊली. खडकाला काहीच माहित नाही. चला बघू काय बोलले माऊली. हरी नैचे उदक असे नैची माझी खडक, परी जाणे जे का वेगळीक कोडीचे ते. बघा, जे खडक नदीमध्ये आहे त्याच्या भोवताली पाणी आहे, त्याला पांघरून पाण्याचं आहे, पण ते पाणी त्या खडकात जात नाही. पाणी वेगळा आणि खडक वेगळा. खडक पाण्यात राहतो, पण खडकात पाणी जात नाही. तसा ज्ञानी देहात असतो, वृत्ती त्याची देहाला शिवत नाही, पाणी जात नाही. पाण्यामध्ये खडक आहे, पण पाणी खडकात जात नाही. वृत्ती व्यवहारात आहे, पण विकार होत नाही. नाही माऊली. नदीमध्ये पाणी आहे, पाण्यात खडक आहे, त्याच्या वरी बी पाणी आहे, त्याला आधार बी पाणी आहे, त्याच्या भोवती बी पाणी आहे, पण ते पाणी खडकाला भेटून जात नाही, खडक त्या पाण्याला मध्ये घेत नाही. तसा ज्ञानी महात्म्याचा व्यवहार मनाला टच होत नाही. नाहीचे उदाहरण. छान सांगितलं बापरे. साष्टांग दंडवत साष्टांग. हसल, बोलल, प्रेम करल, रडल, पण तो धर्म अंतःकरणाचा असा निश्चय आहे. मी रडलो नाही, रडणं माझं नाही. धर्म ते सुख दुःख अंतःकरणाचे आणि मी त्याचा पाहणार आहे. मी अलग आहे आणि वृत्ती अलग आहे. ते धर्म वृत्तीचे आहेत, अनुभव परमात्म्याचा आहे. हा व्यवहार वृत्तीचा आहे, अनुभव त्याचा आहे. भिन्न आहे, अवस्था भिन्न आहे. तो अवस्थेतून वेगळा आहे. हो ताई. होता सुख दुःख नाही असं नाही, होताच, पण बाद असतो व्यवहाराचा, विकार नसतो वृत्तीचा, अनुभव असतो परमात्म्याचा, संबंध असतो तत्वाचा, ओळख असते ईश्वराची आणि स्थिती असते त्या परमात्म्याची. जगताची स्थिती संपलेली असते, जगतभाव टाकलेला असतो आणि व्यवहारामध्ये गुण येतात आणि जातात. गुणाचा स्पर्श होतो आणि गुणानं सुख दुःख होतं. गुण आणि सुख दुःख एकत्र आहे आणि तो अलग आहे, तो ज्ञानी आहे. सुख दुःख भोगताना गुणाचा आविर्भाव आहे, माझा नाही. हा जो अनुभव असतो तो महात्मा असतो. म्हणून सुख दुःख पर्याय असतो, होत अंतःकरणाला, होणारच. तिखट खाल्यावर हा हा होणारच, जिभेची आग होणारच. आम्ही तिखट खाल्ला, आग व्हायचीच नाही, आम्ही ज्ञानी. बाबा अग्नीला हात लावल्यावर पोळणारच, आम्हाला पोळत नाही. अरे रामा रामा रामा. सुख दुःख या अंतःकरणाचे धर्म उत्पन्न होणारच. पण अंतःकरण जेव्हा बाधित असतं, वृत्तीतून अलुप्त असतं, विकार रहित असतं, तर संबंध नसतो, त्याला तो ज्ञानी पाहत असतो, त्या सुख दुःखात राहत नसतो. पद्मपत्र निवाम बसा, क्षणभर असतो तो व्यवहार, अनंत काल त्याचा स्पर्श असतो, क्षणभर तो बाजूला असतो, अनंत काळ त्या ईश्वरात असतो.
पद्मपत्रमिवां वसाः. चला. हो ताई. आणि मग मला का शिंग येत नाही, कसे कुठं उगत नाही. हो ताई. त्याला का शिंग फुटले का ज्ञान झाल्यावर, कसे कुठं आलं. वृत्ती बदलते. हो ताई. सत्यत्व भाव मिथ्यत्व भाव झालं, तादात्म्य भाव गेला, देहाचा संबंध टाकला आणि वृत्ती भगवंतात विलीन झाली. ती परमात्म तत्वामध्ये एकनिष्ठ झाली. ती आत्मस्थिती, ती आत्मरूप झाला. जीवात्मा परमात्मा झाला. सुख दुःख ज्याचे त्याला हो ताई. स्वादिक्त झाला. जीवात्मा परमात्म्यामध्ये एक झाला. अंतःकरणाचे धर्म अंतःकरणाला. हो ताई. समजते कुठं. म्हणून साधू पाहिजे, संगती पाहिजे, वेद पाहिजे, श्रवण पाहिजे. हा, हो ताई. सोबत पाहिजे. अनंत कालाच्या विद्या तुमच्या डोक्यात थैमान घालती. लाखो कोटी जन्माच्या विद्या ह्या एका जन्मात तिला टाकायचं असतं. सोपं नसतं. कोटी जन्माचे संस्कार घेऊन आलेलं अंतःकरण ह्या देहाच्या उपाधीत असतं आणि त्याचे संस्कार टाकणं, जाणणं सोपं नसतं. एका जन्मामध्ये कोटी जन्माचे संस्कार त्या विद्येच्या रूपाने भरलेले असतात वृत्तीमध्ये आणि तेच अंतःकरण या देहात आणलेलं असतं. कारण अंतःकरण मन आणि बुद्धी कधीच मरत नाही. त्याला मृत्यू नाही. लिंग देह म्हणतात त्याला, स्थूल देह म्हणतात त्याला. हा जळतो आणि तो उरतो. हो ताई. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत. हा, तो फिरतो मृत्यू लोकात, स्वर्ग लोकात, नरक लोकात, चंद्र लोकात, शिव लोकात. कोणत्या मातेत जातो माहित नाही आम्हाला. आम्ही का ब्रह्मदेव नाही बाप, त्याचे बाप नाही आम्ही. ज्याचं तसं कर्म तसा तो लिंगदेव फिरतो आणि नंतर त्या उपाधीमध्ये जातो. याची व्याख्याच माहित नाही जगताला. नाहीच ताई. ब्रह्म त्याला उपाधी नसते आणि ब्रह्मदेव उपाधीत असतो. हे बापाला कळत नाही कोणाचा. हे किती ज्या देवाला उपाधी आहे आणि ब्रह्मवेत्ता उपाधी रहित आहे, कोण मोठं आहे. ब्रह्मवेत्ताच ताई. ब्रह्म म्हणतात म्हणजे त्याला मुकुट म्हणजे देवाचा देव जाणीजे. माऊलीने सांगितलं हात वरी करून. ज्ञानी म्हणजे योगी. योगी हा देवाचा देव जाणीजे. कुठं माती कळते. भगवंतानी सुद्धा म्हणले त्याला मुकुट करतो ज्ञानाला. सर्वात ज्ञानी म्हणणे तयाशी. ज्ञानी महात्मा दिसला की मग त्याची टाच घ्यावी आणि हृदयाला लावावी. इतका मला प्रिय ज्ञानी भक्त आहे. त्याची टाच हृदयी धरू, त्याचा माथा मुकुट करू, सर्वांगी अलिंगन नेऊ तयासी. घट्ट मिट्टी मारा वाटते म्हणते मला. ज्ञानी बघितलं की मिट्टीच मारा वाटते. किती छान ताई. माई तुम्हाला बघितलं की आम्हाला ज्ञानासाठी खर्च करणारा चांगला. हृदयामधला भाव, हृदयामधला पाप, हृदयातली वासना, हृदयातला वेग हे टाकणारे, संपवणारे आम्हाला गुरुजी भेटले. चेष्टा नाही चिंतन अमृतान हो चिंतन. 18व्या अध्यायापर्यंत आलो आपण. एक शब्दाचा भावार्थ हृदयामध्ये टिपून घेतला वृत्तीनं. तपस्या ही ज्ञानाची. एक मिनिट. एका ओवीचा एका शब्दाचा भावार्थ हृदयामध्ये बसवला आम्ही. आम्हाला भीती नाही काळाची. नाही, तपस्या ज्ञानाची आहे. मोक्ष होईल तर जाईल पण चिंता आमचा भगवंत होईल. प्राण सुटताना तो आपल्या सोबत घेऊन जाईल. तो आमच्या बाजूला थांबेल. आता ज्ञानेश्वरी कळेल तुम्हाला. भगवंताने सांगितले अर्जुनाला, भगवंता अर्जुना ज्याला मुक्त झाला नाही, जो माझी सेवा करा ते पडला. अर्जुनाने प्रश्न केला भगवंताला, देवा तुझं चिंतन करता करता देह पडला, तुझी प्राप्ती नाही, तर त्या देहाची तात गच्छती, त्याची काय गती. अर्जुना ते
मी प्राण बाजूला कशाला काढून घेईन? त्याचा देह पडताना मी त्याच्या प्राणाला माझ्यामध्ये घेतो, त्याला वरी नेतो, त्याच्या सोबत राहतो, त्याच्या भोवताली ज्ञानाचा पिंजरा करतो आणि त्याला माझ्याच ज्ञानामध्ये राहू देतो. त्याला संसाराची आठवण दुःख होऊ देत नाही आणि त्याला माझ्या सोबत वरी नेतो आणि त्याला बाजूला ठेवून ज्ञान देतो आणि त्याच्यामध्ये त्याचा प्राण माझ्या आत घेतो, त्याला मुक्त करून सोडतो. तो माझा भक्त प्रामाणिक असतो, कारण त्याने माझ्या प्राप्तीसाठीच आयुष्य खर्चलेलं असतं. म्हणून त्यासाठी मी धावून येतो आणि त्याच्या भोवताली ज्ञानाचा पिंजरा करतो. तेव्हा त्याचा प्राण बाहेर येतो, त्याला मी घेऊन वरी जातो. असं मी करतो. आता त्यामध्ये श्रेष्ठ भक्त श्रवणे साधू आहे, ज्ञानेश्वरी आणि ज्ञान आहे. तुकोबा, ज्ञानोबा, एकोबा, आमचे गुरुजी, आमचे महात्मे, आमचे पंढरी, आमचे परभणी. असं ज्ञान कुठं नाही, किसके बस की बात नाही, कोई बोल सकता नहीं, किसकी ताकत भी नहीं. नाही हो ताई, वेदांत सांगावं गुरुजींना. हो ताई. पंढरपुरात बोलतात लोक, पंढरपुरात, काशीत, बाकी सोडून द्या कुठे. गुरुजीचं प्रमाण घेतल्याशिवाय बोलत. चिंतन म्हणजे गुरुजी, मोक्ष म्हणजे गुरुजी. त्यानं गंगा आली महाराष्ट्रात ज्ञानाची. असावेत अशी होई. हा कुणीच मांडू शकत नाही. उन किसकी बस की बात नहीं. बाकी की बड़े बड़ा हमको जमती नहीं, हमको नहीं जमती. आपको जमती जमा लो. वो तुम्हारी बात अलग है, हमारी अलग है. समुद्रात पाहुणं वेगळं, टपक्यात पाहुणं वेगळा. हो ताई. टपको नहीं होता हमको, टपको नहीं जमता हमको. हमको समुद्र विचार सागर. हो ताई. उदका जवणी परिसिनानेची ते बाबणी, काय संगास्तव काजळी दीप मनोये. संगास्तव काजळी दीप मनोये. दिवा लावतो तर बाजूला काजळी असती आणि वरी ज्योत असती. काजळी म्हणजे ज्योत नाही, पण ज्योतीला सोडून काजळी नाही. तसा महात्मा म्हणजे देह नाही, जगत भाव नाही, आणि तो परमात्मा अलग नाही. काजळी सोबत असते म्हणून तिला ज्योत म्हणता येत नाही. खडक पाण्यासोबत असतो पण खडकात पाणी नाही. तसा ज्ञानी जगत असतो, त्याच्या जगत भाव नसतो, तोच ज्ञानी असतो. काय उदाहरण दिले, पप्पा पप्पा पप्पा. ज्योत ज्योत आणि त्या ज्योतीच्या बाजूला काजळी असती. तसं वृत्तीच्या सोबत व्यवहार असतो. वृत्तीच्या सोबत व्यवहार आहे, दिव्यासोबत काजळी आहे. काजळी म्हणजे ज्योत नाही, पण ज्योतीपासून काजळी आहे. म्हणून भगवंतापासून व्यवहार आहे, भगवंताच्या सत्य व्यवहार आहे, पण व्यवहार म्हणजे भगवंत नाही. आणि भगवंत व्यवहार वाचून नाही, सॉरी भगवंत वाचून व्यवहार नाही. आणि व्यवहार करताना भगवंताचा काही देणे घेणे नाही. दिव्याला काजळे आहे, तसे व्यवहार करताना सोबत भगवंतच आहे. त्याचा वाचून व्यवहारच नाही, पण त्यानं केला असं वाटत नाही, मीच केला वाटतो. अभिमान दाटतो, परमात्मा चित्तातून सुटतो. हो ताई. व्यवहार त्याच्यावरून झाला नाही. काय मांडायचंच कळत नाही आम्हाला. व्यवहार त्याच्यावरून झाला नाही. ती ओवी पटवून द्यायला आम्ही कमी पडतो, साक्षात कमी पडतो. इथे एवढं ज्ञान सांगायला एक जन्म पुरत नाही. ज्ञानेश्वरी कळायला जन्म किती घ्यावा लागतील माहित नाही, पण एक जरी ओवी कळायचं अज्ञान राहत नाही. तितकंच खरंय. एकतरी गोबी अनुभवचे, एकतरी गोबी अनुभवीचे. चला आपण पण परिसिनानी चिती बाबणी. आता बाबळी म्हणजे शेवाळ. हो का उदका जवणी परिसिनानी चिते बाबणी, काय संगास्तव काजणी दीप मनोये. त्या दिव्यानं काजळीचा संबंध केला. काजळी आणि ज्योत सोबतच आहे, तस ते बाबूळ आणि पाणी एकच आहे. पाण्यावर बाबळी तयार होती. काय का लई मस्त आहे. पाण्याजवळ बाबळ म्हणजे शेवाळ असत.
परी सिनानीची ती बाबडी. पण शेवाळ आणि पाणी एक नसतं, निराळ असतं ते. शेवाळ पाण्यावरच आहे. शेवाळ आणि पाणी पाण्यावरच शेवाळ आहे, पण शेवाळ म्हणजे पाणी नाही. ज्योती पशीच काजळी आहे, पण काजळी म्हणजे ज्योत नाही. तसं तुमच्या सोबतच परमात्मा आहे. परमात्मा म्हणजे अनात्मा जगत नाही. त्याच्या वाचून अनात्मा नाही, त्याच्या वाचून जगत नाही, पण ते म्हणजे जगत नाही. शेवाळ म्हणजे पाणी नाही, काजळी म्हणजे ज्योत नाही. होते छान ताई. पण आत्मा म्हणजे अनात्मा नाही. हे ज्यांना कळतं त्यांना ज्ञान मिळतं, नाही तर नाही. अज्ञान तसंच कायम राहतं. मग ही सूक्ष्म ज्ञानाची सूक्ष्मता आहे, वृत्तीची सूक्ष्मता ही दशा अवस्था. जगतवतलं ज्ञान झेपू लागतं, हृदयाला ज्ञान कळू लागतं आणि त्यात पचवू लागतं ते. आणि ज्ञान पचल्यानंतर अनुभव येतो, आधी येत नाही. कुणाचा अनुभव? त्या ईश्वर सत्तेचा, व्यापकतेचा, स्वानंद पदाचा, आनंदाच्या लहरीचा अनुभव येतो. सदा आनंदाच्या लहरी असतात. तो अनुभव तो घेत असतो जीवात्मा. आनंदात विघरून जातो परमात्मा. तो देहातून अलग असतो, तो महात्मा. वृत्ती देहाचा संबंध रहित असते, ती ज्ञानी अवस्था. व्यवहार तर होतोच, पण विकार नसतो. कारण वृत्ती बाधित असते. अविद्येचा बाध करून वृत्ती जेव्हा जगतामध्ये येते, तर ती जगताला नाही मनाचा निश्चय असतो. परमात्माचा आहे असा हृदयाचा अनुभव असतो. आणि व्यवहार करताना विकार नसतो, कारण तिथं मायेचा अंश नसतो, संबंध देहाचा नसतो, अनुभव परमात्म्याचा असतो, ऐक्य भगवंताचा असतो, साक्षात्कार त्या परमात्म्याचा नाम व्यापकाचा असतो. जगताचा तिथं काहीही देणं घेणं नसतं, काहीही नसतं. तो तर महात्मा असतो. रामकृष्ण हरिताई. साष्टांग दंडवत सद्गुरु माऊली. वरी गेला. पुन्हा शेवाळ बाबुळी. पाण्यात बाबुळी आहे, पण बाबळ म्हणजे पाणी नाही. अंतःकरण व्यवहार आहे, पण व्यवहार करताना संबंध त्या जगताचा नाही. समजून घ्या. हे ऐकायची सांगायची ना, ही तर रीती ज्ञानाची आहे, स्थिती अनुभवाची आहे, प्राप्ती परमात्म्याची आहे, एकता त्या ईश्वराची आहे, आणि निवृत्ती अविद्येची आहे, संपत्ती वेदाची आहे, आणि स्थिती भगवंताची आहे, निवृत्ती अविद्येची. खरंच ताई. भगवान बोलो, भगवान सांगून दे, कळून देतो तोच. आपली योग्यता नाही, काय म्हणून सांगणार? किती ओळ आहे, कसलं चिंतन आहे? आपली बुद्धी ते चिंतन करू शकते का? नाही नाही नाही. त्या माऊलीच 9,000 ओव्या कशाला खर्चिल्या, आणि माऊलीनं कसं वेगळं 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 बुद्धीला जीव घातलं, आणि बुद्धीला ब्रह्म केलं, हृदय पावन झालं, सुखाची जाणीव झाली, वृत्ती बाधित केली, संपत्ती ज्ञानाची दिली. हे माऊली न तुम्ही ना आम्ही. ज्ञानाची संपत्ती हृदय भोगतय, अज्ञान तिथं संपून जाते, हृदयाची अवस्था बदलून जाती, अविद्या तिथं मरून जाती, आत्मस्थिती तिथं खुलून जाती, बुद्धी भगवंताची भेट होती. ही ज्ञानाची रीती. संसाराची नाही, प्राप्ती ईश्वराची, ओळख तत्वाची, भेट पांडुरंगाची, आणि अनुभूती सुखाची, निवृत्ती दुःखाची.
मंजूळ बोलत सेवाणी साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी बोलवितात प्राणी वेगळाचे बोलविता धणी वेगळाचे साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी बोलत सेवा म्हणले मला अभंग सुंदर म्हणायच्या वळवणी म्हणायच्या 10 वर्ष भेटला रोजचं भजनाचा आनंद सतत 10 वर्ष भजनामध्ये आम्ही आनंद घेता आलो. ऑनलाईन झालं की जिंतूरला बाळ एकच चंद्री झाला कलंक तरी चंद्रासी नवेकू आहे दिठी डोळ्या विवेकू अपाड जैसा आहे डोळ्या विवेकू अपाड जैसा. चला काय म्हणतात माऊली बघू. तरी चंद्रा झाला कलंक चंद्रावर डाग आहे म्हणतो ना आपण चंद्राला पण डाग आहे चंद्राला डाग स्पर्श करत नाही करत नाही डाग वरी आणि चंद्राची शक्तीमध्ये सूर्याचं शीतलता ते आलं डाग त्याला शिकत नाही ऐका. जरी चंद्री झाला कलंक तरी चंद्रीशी नेवे एक तो चंद्राशी डाग नसतो एक संबंध नसतो. आहे दिठी डोळ्या विवेकू अपाडू जैसा. जसा डाग आणि चंद्र अलग आहे तसं वृत्तीमध्ये भगवंत वृत्ती अलग आहे तिथं भेजिवंत आहे. कारण डाग वेगळा चंद्र वेगळा डागाचा संबंध नाही चंद्राला तसं संबंध नाही वृत्तीला भगवंताचा तिथे भेद आहे दृष्टीला भेद आहे. हा ऐका डबल वाटते सूक्ष्मता आहे ओळीमध्ये. एक मिनिट आहे दिठी डोळ्या विवेकू डोळ्या विवेकू हे डोळा आणि दृष्टी आणि दृष्टीच्या नंतर सृष्टी हे अंतर आहे ना डोळ्यापासून. आहे डोळा विवेकू डोळा म्हणजे त्याला दृष्टी दिसती दृष्टीच्या साह्याने तो पाहतो नजर पण ती दृष्टी आणि ते जगत आणि डोळा एक नाही आहे का एक सांगा एक आहे का नाही दृष्टी आणि डोळे एक नाही. तसं वृत्ती ज्ञानमय अवस्था आणि त्या ज्ञानी महात्म्याची वृत्ती आणि देह एक नाही. हृदय थैमान घालतं आम्हाला ना विषय लोकपत्ती म्हणजे ओवी आहे ती संपत्ती करायला लागते ओवीतून इथे वैदिक भाषा लागते. हा इथं खुपडी नाही प्रमाण नाही हे सांगितलं तर त्यानं केलं तुझं काय बोल ना तिथं आम्ही वटवट फक्त ओवीच प्रकाशित करायची आणि माऊलीचं मनोगत मांडायचं आणि शब्दामध्ये मन एक करायचं सिद्धांताला प्रगट करायचं बद्धतेला बंद करायचं वृत्तीला विकारातून काढायचं जगत भावाला टाकायला लावायचं आणि आत्मभावाला भोगायला लावायचं वृत्तीला बाजूला करायचं आणि अनुभवात दंग व्हायचं ज्ञानाचा संग करायचा वेदाचा अनुभव चाकायचा परब्रह्माशी एक व्हायचं आणि वृत्ती वाचून सुखाला भोगायचं त्याला ब्रह्मवेत्ता म्हणायचा. सॉरी वाटा वाटे जातया नाना वाटा वाटे जातया नाना वाटा नाना रस्ते आणि ते वाट्याने जाताना काय बोलले माऊली बघा ऐका. नाना वाटा वाटे जातया ओघा ओघी वाहतया नाना वाटा येतात इकडे रस्ता तिकडे रस्ता त्या रस्त्याने इकडे जाणारे वेगळे तिकडे जाणारे वेगळे तिकडे जाणारे वेगळे त्यांचे रस्ते पण वेगळे इकडून येणारा ओघ वेगळा तिकडून येणारा ओघ वेगळा तिकडून येणारा ओघ वेगळा सगळे ओघ वाहतात पण ते भिन्न असतात पण जेव्हा ते समुद्राला मिळतात प्रावीण्य होतात.
व्यवहार जरी केला, नाना व्यवहार झाले, नाना वृत्ती नाना ठिकाणी जाते ना. कधी जगताकडे पण जाते, जगताला पण पाहते. कधी सुखदुःखाकडे जाते, तिथं पण थांबते. कधी वृत्ती व्यवहार कर्म पण करते, कर्माकडे पण जाते. कधी उपासनेत पण राहते. पण हा भिन्न भिन्न व्यवहारामध्ये अभिन्नता साधते, ती जीवनमुक्ती बनते. आया समज में पण असते, नामात पण असते, ध्यानात पण असते, कर्मात पण असते, सुखदुःखात पण असते, जगतात पण असते. पण ती भगवंताहून अलग नसते, ती ब्रह्म असते. वाव. कर्माचा कर्म करून संबंध रहित असते. जसं आपण जावयाच्या घरात गेल्यावर सासू जरा भीतभीतच राहत असते. लेकीच सुख असत, लेक तिचीच असती, पण सत्ता जावयाची असती. लेक तिची, सत्ता जावयाची. हे ज्याला कळालं ते जीवनमुक्ती गेलं. हो ताई. त्याची म्हणती वृत्ती व्यवहार करते, पण वृत्ती व्यवहार करताना ते व्यवहार माझा नाही, कुणाचा आहे? वृत्तीचा आहे. लेप त्या जावयाची आहे. तुझी राहिली नाही, तुझ्या मुली पण नाही, पण तुझी सत्ता चालतच नाही. काय नाही, पण सासूवरचा हक्क लेकीवर नाही माईचा, कारण ती जावयाची झाली. ती जावयाला दिली, तिची कुठे राहिली? त्याची वृत्ती देहात कुठे राहिली? त्या परमात्म्याला दान दिली. हो ताई, हो ताई, हो. ती ईश्वराशी अभिन्न झाली, ती वृत्ती ब्राह्मण झाली. पण ज्या अंतःकरणात प्रगट झाली, त्या अंतःकरणाचा बाध झाला. अंतःकरण म्हणत नाही वृत्ती माझी, कारण अंतःकरण बाध येत आहे, देहातून अलग आहे. त्या संबंध रहित आहे, तोच महात्मा आहे. रामकृष्ण हरी. पण आहे, वृत्तीचा व्यवहार पण आहे, वृत्ती जगताकडे पण जात आहे, पण जगत नाहीचा अनुभव आहे. बाधित रूपानं जाती. आणि तो मीच आहे. दृश्य मी, दत्ता मी, दर्शन मी, सगळं मीच मी. कुठं जगात, कुठं व्यवहार, कुठं वृत्ती, कुठं अविद्या. वृत्ती मावळली. दत्ता मी, दर्शन मी, सगळं मीच मी. अनुभूती होत आहे. कुठे वृत्ती, कुठं वृत्ती राहिली? सगळं जर मी आहे तर कुठं वृत्ती आहे? आणि सगळं जर माझ्यावर भिन्न आहे, कुठं व्यक्ती आहे? जगत वेगळ्या, वृत्ती वेगळे, विषय वेगळा, व्यवहार वेगळा. कुठं अवस्था आहे मग? कुठे अवस्था? बोलणं म्हणजे अवस्था नाही, आणि बोलण्यावर अवस्था येतही नाही. हे ज्याला कळतं ते मूर्ख राहत नाही. होत आहे. दर्शन घ्यायची जगताचं, तर जगत भावाला मुकलेली असती. हे जगत रूपानं नसतं. जगदीश्वर प्रगट असतो, जगत भाव बंद असतो, पण वृत्ती राम असते, आणि समोर पण राम असतो. जगत कुठं उरलेलं असतं? दर्शन हो बाई ताई. भिन्न कुठे? सगळ्यात तोच आहे. हा म्हणणं व्यवहार आहे, अनुभवणं हा साक्षात्कार आहे, आणि साक्षात्कार ज्ञानानंतरचा प्रकार आहे. आत्मसाक्षात्कार होतो ती ज्ञानेश्वरी.
आणि दुःख साक्षात्कार होतो तो संसार. रामकृष्ण हरिताई साष्टांग दंडवत. तिथं तो संसार, जिथं मी कळतं तो परमार्थ, जिथं मीचा बाध होतो आत्मसाक्षात्कार. हे ज्यांना मिळत तो पवित्र आणि महान. हे ज्याला कळतं. 3 प्रकारचे वाक्य बोललो आपण. जे बुद्धीला टिकता आले. शेवटचे 3 वाक्य सांगा. प्रेरणा कुठे झोपली का प्रेरणा? आणि पण तरी पण कळत नाही. जो पण थेटर सहन होत नाहीत. पण 56 कोणात जाता येत नाही हे पण कळत नाही. 56 52च्या नंतर काय 1 म्हणजे 4 आश्रम आहेत ना. तसा असा आश्रम वानप्रस्थ आश्रम. त्या ठिकाणी व्यवहार नको, संबंध कुणाचा नको, कुणाचा मोह जाळ नको, आणि त्याची संगती धरण्यासाठी 1, हे सोडायसाठी मन, आणि हे कळायसाठी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी. म्हणून नंतर 1 सांगितलं. एक्का 1. आता मनात जा, आत्मचिंतन करा. तिथे ते एक्का मनाला संसार सुरू होते. लग्न पगना हिंडणं संसार. परमार्थ कधी कधी चिपडे. परमार्थ कधी किती अवघड आहे. प्रपंच सुटतो का? भगवंत भेटतो का? नाही ना. 51 नंतर 1 करा. 1 संसारात नाही मन ते घर 1. संसारात नाही मन ते घर 1. बाहेर पण संसारात संपत नाही. कशाचं 1 हिंट मन. हे बोलणं असतं सगळं. तादात्म्याचं, व्यवहाराचं, टेन्शन संसाराचं. सगळं टेन्शन. सगळं टेन्शन. हे झालं नाही, ते झालं नाही, ते आलं नाही. काय सगळे भनभन म्हणजे संसार आहे. संसार आणि बाजूला व्हावं आणि आत्मचिंतनाकडे जावं. आणि मग म्हणून आम्ही साधक आहे. नाक पुसता येईन अजून साधक. वाटे जातया ओघा ओघी वाहतया आरसा आरसा पाहतया पाडू जे तुला पूजा विचार्थ विठ्ठल देव ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सब साधु संतन की जय. बजरंग बली की जय. सद्गुरुनाथ मी मी अपराधी